आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे। पण या निवडणुकीपूर्वीच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी महायुतीमध्ये उभी फूट पाडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची जोरात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। भाजप व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या गत काही दिवसांतील विधानामुळे या चर्चेला बळ मिळाले आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीची हाराकिरी झाली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या हाराकिरीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरले। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचा भाजपला कोणताही लाभ झाला नसल्याचा दावा या प्रकरणी करण्यात येत आहे। भाजपच्या काही नेत्यांनीही या युक्तिवादाला खतपाणी घालणारी विधाने केली। यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत कलह वाढल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतून बाहेर पडून आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चर्चा सुरू झाली आहे। मुख्य संपादक दिलीप गायकवाड, डीजी सह्याद्री। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।